कोकण पदवीधर निवडणुकांसंदर्भात मोठी अपडेट समोर येते। कोकण पदवीधर निवडणुकीचे उमेदवार अभिजित पानसे यांनी उमेदवारी मागे घेतल्याचं समजतंय। आज सकाळी भाजपचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे राज ठाकरेंच्या भेटीला गेलेले। यावेळी भाजप नेते प्रसाद लाड देखील उपस्थित होते। राज ठाकरे मनसेचे प्रमुख नेते आणि अभिजित पानसेंसोबत प्रसाद लाड आणि निरंजन डावखरे यांची बैठक झाली। या बैठकीनंतर अभिजित पानसेंनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचं समजतंय। 3 तारखेला संध्याकाळी देवेंद्रजींनी राजसाहेबांची याच विषयावरती भेट घेतलेली होती आणि त्या भेटीमध्ये त्यांनी अत्यंत वैयक्तिक विनंती केलेली होती राजसाहेबांना की पदवीधर मतदारसंघाची जी निवडणूक आहे त्यामध्ये निरंजन डावखरे हे उमेदवार आहेत भाजपकडून आणि आमच्याकडून श्री अभिजित पानसे हे निवडणूक लढवणार होते। पण देवेंद्रजींनी स्वतः येऊन जी विनंती केली त्या विनंतीला मान देऊन राजसाहेबांनी आज असा निर्णय घेतलेला आहे की ते आमचे अभिजित पानसे हे या निवडणुकीचा अर्ज भरणार नाहीत। फक्त निरंजन डावखरे हेच त्याचे उमेदवार असतील। मला असं वाटतं की आजच्या या दिवशी माननीय देवेंद्रजींच्या विनंतीला मान ठेवून सन्माननीय राजसाहेबांनी कोकण पदवीधर मतदारसंघासाठी निरंजन डावखरेंना पाठिंबा दिला। त्यासाठी प्रथमतः मी त्यांचं मनापासून आभार मानतो। सन्माननीय मनसे नेते नितीन सरदेसाई आणि स्वतः उमेदवार असलेले अभिजित पानसे माझे मित्र त्यांचं देखील आभार मानतो। अविनाश जाधव असतील, राजू पाटील जी आमदार असतील, ह्या सर्वांनी एकत्रितपणे निरंजनला आशीर्वाद दिला आणि निवडणूक लढण्यासाठी आज फॉर्म भरण्यासाठी सर्वांनी आशीर्वाद दिला आहे। त्यासाठी मी मनसेचं सन्माननीय राजसाहेबांचं मनापासून आभार मानतो।